स्वागत आहे आपलं आंबेडकरी विचार या यूट्यूब चॅनलवरती। आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मानमोडी या लेणी समूह परिसरामध्ये आणि आपण आता ज्या लेणी परिसरामध्ये आहोत या लेणी परिसराला अंबा अंबिका नाव जे आहे ते दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। पुढे आपण पाहू शकता एक बोर्ड जो आहे तो लागलेला आहे आणि हा खूप मोठा लेणी समूह आहे। मानमुकुड यामध्ये 3 लेणी समूह आहेत। त्यामध्ये आपल्याला भीमाशंकर नावाचा लेणी समूह पाहायला मिळतो, तसेच हा अंबा अंबिका, तसेच पुढे आपल्याला या ठिकाणी भूतलिंगा नावाने जो लेणी समूह जो आहे तो पाहायला मिळतो। या ठिकाणी सगळ्यात शेवटचं जे लेणं आहे या समूहामधलं बघा, ही जी लेणी आहे ही 3 मजली आहे। तर खालचा जो तळमजला जो आहे बघा, हा पहिला मजला, वरती दुसरा मजला एक कक्ष पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती तुम्हाला तिसरा मजला जो आहे तो पाहायला मिळत आहे। म्हणजे ही 3 भागामध्ये ही लेणी जी आहे ती विभागली गेली आहे। या ठिकाणी ही लेणी क्रमांक कदाचित 29 असावी। तर इथे तुम्ही पाहू शकता एक मंडप आहे आणि तो अर्धवट आहे। तसेच या ठिकाणी पिलर पाहायला मिळत आहेत। हे पहा, पिलर तुम्हाला पाहायला मिळत आहे, वरती हार्मिका, तसेच खाली आपण पाहू शकता एक तुम्हाला माठ जे आहे उलटं केलेलं, त्या माठाचं जे शिल्प आहे ते पाहायला मिळतं। त्यातून स्तंभ जो आहे बाहेर आलेला आहे। तसेच या लेणी समूहाच्या बाहेर या ठिकाणी एक अर्ध उठाव आकारामध्ये स्तूप होता आणि हा जो स्तूप आहे पूर्णपणे खंडित झाला होता। या ठिकाणी भारतीय पुरातत्व विभागाने हे जे स्तूप आहे हे या ठिकाणी रिस्टोर केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पुनर्रचना किंवा पुनर्बांधणी जी आहे ती झाल्याची आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी जो लेख आहे या लेखाची सुरुवात जी आहे इथल्या पहा, आपण त्रिरत्नाने होते, त्रिरत्न पाहू शकता। त्याच्यामध्ये हा जो लेख आहे तो बघा, गणाचर्यान म्हणजे गणाचर्य आहेत, थेरान भयंत, गणाचर्य थेरान भयंत, सुलसान ते विज्ञान ते वासिनियान थेरान भयंत चेतीय सानं ते विज्ञान नंदनक देय धम्म म्हणजे या ठिकाणी वरती पाहू शकता आपण 2 वेळेस ते विज्ञान नाव आलेलं आहे, तसेच सुलसान नाव आलेलं आहे। म्हणजे 3 विद्यामध्ये संपन्न असलेले, 3 विद्यांनी संपन्न असलेले, अर्थातच त्रिपिटकांचं ज्ञान असणारे जे थेर भिक्षू आहेत त्यांचं या ठिकाणी वर्णन आलेलं आहे आणि सुलसान किंवा नंदनक यांचं नाव आलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे जे दान आहे ते दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तसेच या ठिकाणी ही लेणी क्रमांक 28 हे 2 कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 2 कक्षाच्या बाहेर देखील या ठिकाणी तुम्हाला लेख पाहायला मिळत आहे। आणि हा जो लेख आहे हा लेख साधारणपणे पहा आपण सईती आहे, सईती गह प